मराठी शाळांतील भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा गुंडाळण्यात आली की काय, असा सवाल आता ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून विचारला जात आहे. अनेक ग्रामस्थांनी, मुख्याध्यापकांनी आपल्या गावची शाळा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर पुरस्काराची मानकरी ठरावी यासाठी गाव वर्गणी करून, स्वतःचे पदरमोड करून स्पर्धेसाठी शाळा तयार केली. फोटो, अहवाल तयार करून पोर्टलवर माहिती भरली आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत पाहणी झाली. परंतु 7 महिन्यानंतर देखील निकाल न लागल्याने स्पर्धा गुंडाळली की काय, असा सूर आता निघत आहे. तर आपण लोकमत वृत्तपत्राच्या अनुषंगाने ही माहिती पाहू शकता. 72 कोटी रुपये वाचविण्यासाठी पुरस्कार स्पर्धाच गुंडाळली का, असा सवाल यातून विचारण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचा निकाल 7 महिन्यापासून प्रलंबित. तर इथे आपण या बातमीच्या अनुषंगाने माहिती घेऊ शकतो. यात सांगण्यात आलेलं आहे की ही नागपूर जिल्ह्याची बातमी आहे. शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचा निकाल शासनाच्या दप्तरात अडकलेला आहे. फेब्रुवारीत मूल्यांकन पूर्ण होऊन 7 महिने उलटले तरी निकालाची घोषणा झालेली नाही. तब्बल 72 कोटी रुपये बक्षीस रक्कम या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली होती. 72 कोटी रुपयांची बक्षिसे या स्पर्धेतून वाटण्यात येणार होती. तर ही रक्कम वाचवण्यासाठी स्पर्धेला बगल दिला आहे का, असा संतप्त सवाल सहभागी शाळांकडून आता उपस्थित केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजन शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून 3 वर्षापासून करण्यात येत आहे. माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडत होती. तर इथे आपण पाहू शकता की शहर विभाग, तालुका, जिल्हा, मनपा स्तरावर 246, तर ग्रामीण भागात तालुका व जिल्हा आणि विभाग स्तरावर 2358 शाळांना पुरस्कार देण्यात येत होते. राज्यस्तरावर आणखी 6 शाळांची निवड होते. अशा प्रकारे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी पुरस्कारासाठी एकूण 2610 शाळांना बक्षीसपात्र ठरवतात. स्पर्धेतील विजेत्यांसाठी तालुका ते राज्यस्तरापर्यंत मिळून एकूण 72.22 कोटी रुपयाच्या बक्षिसांची तरतूद केली जाते. तर आपल्याला माहिती आहे की अनेक शाळांना असे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यातून त्यांना निधी प्राप्त होऊन शाळेचा भौतिक विकास तसंच शैक्षणिक विकास पाहायला मिळत आहे. शिवाय स्पर्धेचे नियोजन, आयोजन, प्रचार, प्रसार, अंमलबजावणीसाठी 14.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येते. 2026-27 या शैक्षणिक सत्रात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मूल्यांकन पूर्ण करण्याचे नियोजन होते. त्यानुसार मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. तर इथे आपण पाहू शकता लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी सुद्धा यावरती ताशेरे ओढलेले आहे. तर यात त्यांच्या मतानुसार शासनाच्या प्राथमिक शिक्षणाविषयी दृष्टिकोनावरच सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. 72 कोटी रुपयांची बक्षिसे घोषणा करून प्रत्यक्षात खर्च टाळण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. स्पर्धेसाठी शाळांनी मोठ्या प्रमाणात तयारी करून शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये सुधारणा केली होती, मात्र निकालच जाहीर होत नसल्याने त्यांच्या या प्रयत्नांचा हिरमोड झाला आहे. शासनाने स्पर्धेच्या नावाखाली शाळांकडून अपेक्षा वाढवून घेतल्या. आता पुरस्कारापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार सुरू आहे. शासनाने विलंबाचे कारण स्पष्ट करून स्पर्धेचा निकाल त्वरित जाहीर करावा, अशी त्यांची मागणी आहे. तर आपण पाहू शकता इथे शिक्षक व पालक नाराज, अशी सुद्धा इथे बातमी छापून आलेली आहे. तर मित्रांनो, अनेक शिक्षकांनी आपल्या स्तरावरून तसंच ग्रामस्थांच्या मदतीतून शाळा सुंदर केल्या आहे. शाळेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहे आणि शाळेला हा पुरस्कार प्राप्त व्हावा यासाठी अतोनात प्रयत्न घेतले आहे. तर 7 महिन्यापासून ही स्पर्धेचा निकाल अजूनही प्रलंबित असल्याकारणाने अनेकांच्या भावनांचा हिरमोड झालेला आहे. तर शासनाने लवकरात लवकर निकाल जाहीर करून पात्र शाळांना प्रोत्साहन द्यावे, अशी या बातमीतून मागणी करण्यात येत आहे. अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक बातम्यांकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.